फायनान्सचं काय करणार आहोत आपण? सध्या माझं इन्कम बंद आहे आणि तू सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट करताना ना माझ्याशी डिस्कस कर प्लीज. बाबांची पण एकदा बोलूयात आपण, जे काही आहे ते स्पष्टपणे बोलूया. मी स्पष्टपणे बोलत नाही का तुझ्याशी? मी असं म्हणालीये का? तुला परत भांडायचंय का माझ्याशी? नाही नाही, अजिबात भांडायचं नाही मला. थँक्यू. मला फक्त एक सजेस्ट करायचं तुला की तुझा सो कॉल्ड ड्रीम जॉब जो होता ना तो पुन्हा रिझ्यूम कर. अनिश, मला परत याबद्दल बोलायचं नाहीये. मी तुला आधीच सांगितलंय, सेल्फ रिस्पेक्ट गमावून मी ती कंपनी परत जॉईन करणार नाहीये. अरे कसला सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीयस तू? बी प्रॅक्टिकल, जरा विचार कर. पैशांचं काय? आपल्या फ्युचरचा विचार कर. या 3 मुलांच्या शिक्षणाचा विचार कर. उद्या जर आपल्याला मोठं घर घ्यायचं झालं तर कसं घेणार आहोत आपण? अनिश, या सगळ्याचा विचार केलाय मी. माझ्या प्रोफाईलला सुटेबल अशा जॉबच्या शोधात आहे मी. काहीच करत नाही असं नाहीये, माझे प्रयत्न सुरू आहेत. बरं, तोपर्यंत घर चालवायचं म्हटलं तर आपले सेव्हिंग्जही संपलेत. 1 मिनिट, मी चुकलो, मान्य केलं ना मी, सॉरी म्हटलं ना. एकच एक गोष्ट किती वेळा ऐकवणार आहेस? ऐकून दाखवत नाही अनिश, सिच्युएशन सांगते तुला आत्ताची. आत्ताची सिच्युएशन ही आहे की मी नोकरी करतोय, मी कमावतोय. मग मी कमवून आणलेल्या पैशात घर चालवायला शिक तू. व्हॉट यू मीन बाय शिक? मी ऑलरेडी मॅनेज करतेय ना. मग ऐकून कोणाला दाखवते सर? भैरवी, कोणी कोणावर उपकार करत नाहीये इथे, लक्षात ठेव. तुमच्या तिकडे अमेरिकेत असतं बाबा मोठमोठी घरं, खूप पैसा. आमच्याकडे इथे नसतं असं. तू जबाबदारी घेऊ नको असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यासाठी स्वतःला एवढं बदलू नकोस. मग आता 20 वर्ष लागल्यासारखं वागू? वाग ना. इनफॅक्ट मला मजा येईल. अरे, संगीत केवढं आवडायचं तुला. चांगला म्युझिशियन होतास. ही तू अजून बासरी वाजवतोस का? वाजवतो कधी कधी. कधी कधी? मग आज वाजव. आज? हो, आज. मी आज आले होते की नाही तुझ्याकडे? मग आज. आज? आजच. टुडे. नको नको, आज नको. काय हल्ली बासरी वाजवायला जमतच नाही गं. म्हणजे बोटं अशी वळतच नाहीत आणि दम टिकत नाही छातीत. दम टिकत नाही. व्यायाम करत नाहीस? नाही करतो ना, कधी कधी करतो. कधी कधी करतो म्हणजे काय करतोस नेमका? हे चालायला जातो ना. चालायला? हे फक्त त्यांनी काय होणार? प्राणायाम करायचा आणि योगासनं. हा, प्राणायाम पण करतो ना, पण हल्ली जमत नाही. नाही जमत ना? म्हणूनच उद्यापासून सुरू कर. मी येईन ना तुझ्या बरोबर. कुठं? तुझ्या घरी. घरी? नको नको नको. का रे? अगं बिग काही नाही. उद्यापासून प्राणायाम आणि योगा. मी तुझं काही ऐकणार नाही. नाहीतरी तू कोणाचं काय ऐकतेस? नवरा सुद्धा मुठीत असणार तुझ्या बहुतेक. माझा नवरा माझ्या मुठीत नाही अगदी, पण माझ्या मनगटात आहे. हा बघ. मनगटावर मंगळसूत्र? हो, हल्ली ती फॅशन आहे. मग घड्याळ काय गळ्यात घालता वाटत तुम्ही? आता विषय बदलू नकोस आणि विनोद पुरे झाले. उद्या सकाळी प्राणायाम आणि योगा क्लास. ठरलं? बोका माग लागणार बहुतेक. बोका नाही, मांजर. म्हणजे? साधी सुधी नाही, भूतासारखी मानगुटीवर बसणारी. 4 दिवसांनी मी अमेरिकेला जाणार आहे. त्याआधी नाही तुला बासरी वाजवायला लावली तर वेणूची मैत्रीण नाही मी. बसा. शतपावली करतोय मी. नाही ते करा नंतर, पण बरं नाही ना तुम्हाला तर. तुला सांगितलं ना का बाबा आज मी बरा आहे. उदित राजो
नाही म्हणजे मी हिले सांगत होतो का बा, आपली तब्येत आपल्या हातात असते है की नाही. म्हणजे आता मला जर आज वाटलं की मी आज बरा आहे तर बरा आहे, तर मला वाटलं आजारी आहे है की नाही. हिले जरा सांगा, सारखी वाकडा चिरते ना माझे. हॅलो अनिश. हाय भेटले बाबा? हो भेटले. हो बरं झालं तुम्ही आला, तुमची वाट बघत होतो. या 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 या. काय सांगता, माझी वाट? हा. ओके, आय एम सो हॅपी. मी माझी पर्स न्यायला आले होते, विसरले होते. ओके, निघते मी. चाललाच? वाईट वाटलं तुम्हाला? थांबा ना, काय मुलांबरोबर अभ्यास करू ना आपण, आणि मग ना खेळ खेळू. 1 2 3 बोलायचं नाही. खेळू ना खेळू, पण उद्या. आता मला उशीर होतोय ना. बाय बाय. नाही पण मला सांगा ना किती दिवस राहणार तू? मी पुढचे मे बी 3-4 दिवस. मग जाणार? हो, जावं लागेल ना, कारण तिकडे अमेरिकेत माझा नवरा आणि माझी मुलं माझी वाट बघतायत. कुटुंब आहे त्यांचं तिकडे. हा कळलं ना मला, तू कशाला मध्ये मध्ये बोलून राहिली. सांगा लागते. इथून अमेरिकेत किती वेळ लागतो? फक्त 20 ते 22 तास. वा, खूप वेळ लागतो ना. हातपाय दुखून राहतील ना तुमचे. तुम्ही इथेच राहणार मग? इथेच राहू. जाता काय त्याच्यासोबत अमेरिकेला विमान चालवत? हा चालले का? त्यांना पाठवताय तुम्ही? ओके, या ना. बाबा मी येऊ. दादा ते पिशवी घे, भाजी काही मजा काही समजत नाही. काही सांग. हा मला आता आठवलं का बा, मला अर्जंट काम आहे. तुम्ही एक काम करा, मला पत्ता द्या. आता तुम्हाला तर माहित आहे की नाही, मला जग फिरायचा शॉक. हो, फिरत फिरत येईन. या ना, नक्की या. माझे मिस्टर तुम्हाला भेटून अतिशय आनंदित होतील. मिस्टर आहेत त्यांचे तिकडे. ओके, निघते मी. बाय. बाय बाय. भैरवी कुठे आहे? नाही आली अजून? नाही, अजून नाही आली. ओके, उद्या भेटेन तिला. ओके, निघते मी आता. या हा अमेरिकेला. बाय. थांबा ना इथे. थांबतो ना. लज्जा शरम आहे का तुम्हाला? हा हे आपलं हे जास्त बोलू नका तू. मुंबईत कोणामुळे आली? माझ्यामुळे. याच लागलं. अशा करतुती होत्या ना तुमच्या, त्या गाववाल्यांनी लात मारली, बुडावर हाकलून दिलं आपल्याला, म्हणून या लागलं. जास्त बोलू नकोस. गप आज जायचं. चल. तुम्ही मला त्या धौस देऊच नका. उद्या त्या डायबिटीची सुई आहे ना, अशी खुपसीनं पोटात सारी अमेरिका बाहेर काढीन. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मॅम नादाला लागू नका, तुम्ही सांगून ठेवतो मी. चल जा. राजू, मला एक समजत नाही का बा, भैरवी तर आतमध्ये आहे, तू तिले का सांगितलंस की भैरवी घरात नाही म्हणून? तिने उगाच बाहेर येऊन काही बडबड करू नये म्हणून. नाही म्हणजे ती हल्ली फार स्ट्रेस्ड आउट असते ना, तिचा मूड व्यवस्थित नसतो. जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नकोस. याले भैरव. हात फ्रेश वाटलं रे, बऱ्याच दिवसातून वाक केलं. मग तू दररोज येत जा, तू काय येतच नाहीस. मग काय संध्याकाळचं पण घ्यायलाच पाहिजे. मग यायलाच पाहिजे. कारण काय असतंय, चला बसूया. ओ, मिस्टर. काय कसली मीटिंग? नाही मीटिंग नाही, आपलं सहज इकडे हे फिरत नाही 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 नाही, आता योगासनाचा क्लास आहे. चला तिकडे. नाही काय म्हणजे योगासन मी काय
पाऊस पडतो ना, पाऊस पडेल ना आता. पाऊस येईल ना. पावसात थोडीच योगासनं करायची आहेत, सोसायटीच्या हॉलमध्ये करायची आहेत. माझा पद्धतशीर क्लास आहे तिकडे योगासन आणि प्राणायामचा. चला फॉलो मी, वाट बघते मी. कमॉन जाऊ, मी आलो लगेच या, लगेच आम्ही- वाट बघतेय. येतोय आम्ही येतोय. अशोक, करावंच लागणार का रे योगा? नाही म्हणजे आजाराचं कारण सांगून नाही जमणार. शाळेत आहेस काय तू? हं? नाही पण ते- शाळेत असं सगळं जमलं असतंय, इकडे नाही जमणार. अरे त्याला काय होतं बघूया आपण. चल, ये, अरे ये, पण- ये. तर मित्रांनो, योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर आणि आत्मा यांचं मिलन. आता ते कसं साध्य करायचं हे आपल्याला योगासनं करता करता कळेलच. पूर्वीच्या काळी योगाची इतकी आवश्यकता नव्हती, पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव दूर करण्यासाठी आपल्याला योग केलाच पाहिजे. योग म्हणजे शरीराचं आणि मनाचं सर्व्हिसिंग आहे एक प्रकारचं. आता आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकतो, कधी 6 महिन्यांनी, कधी 1 वर्षानंतर. पण शरीराचं सर्व्हिसिंग नियमितपणे झालं पाहिजे आणि ते योगामुळे होतं. कळलं? हो. अजून एक गोष्ट, योगामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता अत्यंत महत्वाची असते. चित्त विचलित होता कामा नये. आता आपण सुरुवात करूया. मगाशी मी तुम्हाला थोडंसं जुजबी समजावलंच होतं, तर आता आपण करायची सुरुवात. व्हेरी गुड. आता आपण ताडासनापासून सुरुवात करायची. नंबर 1, ताडासनामध्ये 1 फिटाचं अंतर ठेवून पाय बाजूबाजूला असे ठेवायचे. बरोबर? या स्थितीत उभं राहायचं. नंबर 2, दोन्ही हातांची बोटं हस्तांदोलन केल्याप्रमाणे म्हणजेच शेक हँड्स केल्याप्रमाणे एकमेकात अशी गुंफायची आणि मग ते हात असे उंच न्यायचे